झाल्या का असाइनमेंट सगळ्यांच्या? येस सर. ठीक आहे, अपलोड केलेत. हो सर. सर ते माझं झालं, पण सर लॅपटॉपला प्रॉब्लेम येतोय, नेटवर्कच कनेक्ट होत नाही. नेटवर्क कनेक्ट नाही आहे. नेटवर्क कनेक्ट होत नाही म्हणजे आपण मोबाईलचं करतो ना, हम्म. ते मी काल खूप ट्राय केलं पण ते झालंच नाही. म्हणजे अपलोड करायचं राहिलं. मग आता असाइनमेंट कसं बघायचं? किती नंबर आहे दिशान? हे ना. 7 नंबर. प्रॉपर नाव द्यायचे हा दिशांत. ते लाईनअप फुटेज वगैरे वगैरे काय नाही ठेवायचं. नावं कशी द्यायची? लेक्चर 1 लाईनअप, लेक्चर 2 फुटेज इम्पोर्ट असं. सर स्क्रीन नाही दिसत. तूच फोल्डरची नावं दिलेत ना. काय रे दिशांत? हा हा सर. फोल्डरची नावं अशी नाही द्यायची अजिबात. हे कुठलं पण असू दे, प्रॉपर नावं द्यायची. ठीक आहे. हे आफ्टर इफेक्टलाच नाही तर कोणतंही काम असू दे तुझं, तुझ्या पी सीमध्ये प्रॉपरली नेहमी सगळं असलं पाहिजे. आता इथं चुकीचं आहे. आता हे मला हे 2 लेक्चर आहेत म्हणून ठीक आहे. आता जास्त झाल्यावर काय करणार? शोधत बसणार का? कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे? करतो सर मी चेंज. सगळ्यांनी लेक्चर 1 नंतर ना मग तुमचं काय असेल ते नाव लाईनअप, त्यानंतर लेक्चर 2 फुटेज इम्पोर्ट, लेक्चर 3 काय असेल ते, बरोबर त्या टाईप करायचं. हे काय आहे? दिशांत येस सर. हे काय होतं? तिकडे दिशांत ही कोणती असाइनमेंट आहे? आहे का दिशांत कुठे? सर ही आदित्यनी तशीच केली ती, मी ऍबसेंट होतो तर मला तेवढं माहित नव्हतं. मग आता कसं कळणार तुला ही कोणती असाइनमेंट आहे? नाव तर दिलेलं आहे लाईनअपचं. अरे कोणती असाइनमेंट आहे ही? रेंडरची आहे का? मग वरनं खालनं कसं काय येतंय? हे बघ मग दिशांत येस सर. हे होती का लाईनअप? आता हे बघ, हे फॉर्मॅट ह्याचं आहे काय, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आपलं पहिलं लेक्चर झालं तर त्याच्यावरती.
हे लाईनअपचे लाईनअप म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या फुटेजेस, वेगवेगळे इमेजेस, त्याला एक व्हिडिओ बनवायचा आपल्याला एकत्र करून, बरोबर. त्याचा लाईनअप लावून मग तुला एक व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तू डायरेक्ट त्यात ॲनिमेशन पण टाकलंय आणि एकच फुटेज त्याला ठेवलेली आहे, बरोबर. हा सर. म्हणजे चुकलेलं. जास्त लोड होतंय का तुला दिशांत? सर ते तो 2 दिवस ऍबसेंट होतो ना, म्हणून होत आहे थोडं. आणि तिसरा ॲनिमेशनचा आहे. हां तुमचं दोनच आहे तिथं. दोनच आहे. एकच फॉर्मॅट काय आहे? हे कोणतं आहे आणि दुसरी मग कुठे आहे? इथं 2 नंबर आहे, केले 3 नंबरचे आहेत. मग हे रेंडर काय आहे? अरे काय हे कोण आहे माहिती आहे का? कोण? रेंडर जी पहिली असाइनमेंट आहे, ती रेंडरची आहे. फॉर्मॅट वेगवेगळे आपल्याला करायचे होते. दुसरी असाइनमेंट आहे लाईनअपची आणि तिसरी असाइनमेंट आहे ॲनिमेशनची. तुम्ही बघत नाही का ॲप्लिकेशन? किती गहाण, ह्याच्यापेक्षा गहाण असाइनमेंट कोण करू शकतोय का? हां, आता मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये पण चांगलं बनतं रे. आफ्टर इफेक्टची कशाला गरज आहे? काय झालं? व्हॉइस कसं होतं? मग तुझ्या फ्रेम रेट चेंज केलं का? चेक केलं का फ्रेम रेट? व्हिडिओचा फ्रेम रेट वेगळा होता, आफ्टर इफेक्टचा फ्रेम रेट वेगळा आहे, समजलं? त्याच्यामुळे होतं ते. कॉम्पोजिशन बनवताना फ्रेम रेट आपण सेट करतो ना, मग तेव्हा तो चेक केलं का तिथं किती फ्रेम रेट? कॉम्पोजिशनचा फ्रेम रेट किती आहे चेक केलं का? तुझी एक पण असाइनमेंट नाही आहे.
दुसरं काय सॉफ्टवेअर चालू आहे का? कॉलेज चालू आहे का? मग मग काय चालू आहे? अदर काही ॲक्टिव्हिटी चालू आहे का? हां, इंटर्नशिप कशाची? नाही नाही, कशाची? काम काय करतो, कशावर करतो? व्हिडिओ एडिटिंग. आणि मग ह्याची प्रॅक्टिस कधी करणार तू? 1 वाजेपर्यंत टाईम असतो नक्की? मग 1 वाजेपर्यंत, मग आता लेक्चर कधी होतं संपतं? 9 वाजेपर्यंत. 10, 11, 12, 1, 4 तास 4 तास भेटतात. 4 दिवसाचे 4 तास. ह्या 4 तास एकाच दिवशी 4 तासात मला ह्या तिन्ही पण बनवायला मला काही नाही आहे. मला काय बारक्या पोराला पण काय हे वाटत नाही. ते एक बारकं पोरं येत होतं चिरांश, माहिती आहे तुला? ते 15 मिनटात तिनं बनवून दिलं असतं सगळं. एवढं काय अवघड आहे ह्याच्यात की तुम्हाला असाइनमेंट होत नाही आहेत, अपलोड होत नाही आहे. काय दिशांत प्रफुल्ल? एवढं पण अवघड नाही रे हे. आणि स्टार्टिंगचे असाइनमेंट आहे, फक्त रेंडर करायचे. एक बटन आहे, एक बटन, फक्त एक बटन. व्हिडिओ घ्यायचे, त्याला डायरेक्टली त्याच्यातूनच उचलायचे आणि ते कॉम्पोजिशनमध्ये टाकायचे. त्याला कॉम्पोजिशन तयार बी करायचं नाही आहे. तिथं टाकायचे कॉम्पोजिशनमध्ये, ते ॲटोमॅटिकली कॉम्पोजिशन तयार होते. आणि त्यानंतर ना कंट्रोल M आणि नुसतं रेंडर मारायचं आहे. एवढं पण करायला जमत नाही तुम्हाला. आणि दुसरा व्हिडिओ काय होता? लाईनअपचा, बरोबर? 10 इमेजेस, 20 इमेजेस, 30 इमेजेस 5 मिनिटात लावून होतात. फक्त लाईनअप लावायचं आहे. लाईनअप फक्त तुम्हाला कट 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 करून तिथं एक लाईनअप लावायचं आहे, सिक्वेन्स लावायचं आहे. असं काय तुमचं डोकं लावायचं आहे की तिथं नवीन फॉर्म्युला तयार करायचा आहे, की तुम्हाला तिथं मी एक्सटेन्शन शिकवलं आहे काय की ते यूज करायचं आहे तुम्हाला. आणि तिसरा व्हिडिओ ॲनिमेशनचा होता. हे ॲनिमेशनला मी तुम्हाला म्हटलेलं रेफरन्स घ्या. तर रेफरन्स हे तुम्हाला ह्या असं रेफरन्स असतं का? आवाजच दे सोडून, आवाज नको मला. मी ॲनिमेशनचं शिकवलेलं. काय हे असं आलं? मग हे आपण ह्याच्यात करू शकलो असतो ना मोबाईलमध्ये. तो विचार केला का मोबाईलमध्ये आपण हे केलं की आफ्टर इफेक्टमध्ये काय वेगळं बनवू शकतो. मग तो क्लायंटला आउटपुट काय वेगळा देणार. रोज एक नवीन आयडिया तयार करायची असते. रोज नवीन 3 व्हिडिओ, मी 4 व्हिडिओ बनवतो रोजचे, ॲडव्हर्टाईज ते पण. आणि रोज नवीन एक आयडिया असते. रोज नवीन जे एक प्रोडक्ट असलं माझ्याकडं तर त्या प्रोडक्टचे 4 व्हिडिओ मी नवीन बनवतो, आणि ते पण व्हेरिएशन्समध्ये. जर तुम्हाला काम करायचं आहे, तुमचे व्हिडिओ चालले पाहिजेत, तुम्हाला नवीन नवीन काहीतरी विचार करावा लागेल. हे जुन्या विचारांमध्ये नका अडकू. नाही तर ही तुमची फील्डच नाही आहे. मग
4 दिवस टाइम घेतलाय का नाही, तर 4 दिवस मी म्हणतो 2 दिवस तुम्ही विचार करायला घालवा. 2 दिवस तुम्ही तरी पण काम केलेलं नाही. इथं पण 2च आहेत का? काय रेंडर होतं? हे ब्लँक ठेवलंय. हे अजून एकदा रेंडर करायचं आणि जेवढा व्हिडिओ तू केलेला आहे तेवढाच ठेवायचा. 30 सेकंदापर्यंत मला अजून व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे. आणि ॲनिमेशन अजून पण होत नाही. ॲनिमेशन कळालं नाही आहे का? ऑनलाईन रुद्राक्ष सर त्या अॅनिमेशनचं मला नाही कळालं काय. लेक्चरला होता ना? नाही नव्हतं मी. मग मी आदित्यला विचारलं पण ते काय कळालं ना मला. तो झूम रोटेट काहीतरी बोलत होता. लेक्चरलाच नव्हतं तर कळालं कसं? नाही मी विचारलं ना आदित्यला. आदित्यलाच कळालं नाही तर तुला काय सांगणार ते? हा म्हणून तो बोललो कळालं नाही मला.
ठीक आहे. मी ह्या प्रकारे कॉम्पोजिशन तयार केलं. कॉम्पोजिशन सगळ्यांना येतं ना तयार करायला. आता कॉम्पोजिशन तयार केल्यानंतर ना मला ह्याच्यात काहीतरी, आता हे बॅकग्राऊंड मी टाकलेलं आहे बरोबर, बॅकग्राऊंडचं मला काही कामच नाही आहे, त्यामुळे मी इथं लॉक करतो. लेअर लॉक आहे, इथं सोलो आहे आणि इथं आवाजाचं आहे. तुम्हाला आवाज बंद जास्त म्हणजे बंद ऑन करायचा असेल तर हे आहे. त्यानंतर ना जर लेअरमध्ये बघितलं तुम्ही, आता मला काय दाखवायचं इथं की ही गाडी दाखवायची. ठीक आहे, आपण काय करू, तर 2 घेऊयात. ही गाडी मला दाखवायची अशी. ठीक आहे. आता जर हे जे लोगो बघितलं तुम्ही बघताय, तर हे मला मोठा करून इथं मध्ये लावायचं. गाडी माझी कुठे येणार आहे, वरती येणार आहे बरोबर. मग इथून मी इथं स्केल अप स्केल डाऊन इथं करू शकतो. ओके. बॅनरला मला ओपॅसिटी कमी करायची. आता बॅनरची ओपॅसिटी कमी करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी त्याच्या बघायला लागतील. आता ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी कुठे आहेत, तर लेअरच्या इथं बाण दिसतो तुम्हाला, हे बाण ऑन करा म्हणजे खाली करा, इथं ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी तुम्हाला भेटून जातील. जर ॲट्रिब्यूट्स कमी जास्त दिसत असतील तर खाली 3 ऑप्शन आहेत, तुम्हाला जास्त ऑप्शन पाहिजे असतील तर. मला एवढे पाहिजेत नाही आपल्याला आता ओपॅसिटी मला इथून कमी करायचं, तर मी इथून कमी जास्त करू शकतो ओपॅसिटी ह्या प्रकारे. आणि रोटेशन करून मला ते जे हे असं ठेवूया, नाहीतर खाली ठेवूया. ठीक आहे. त्या प्रकारे प्रॉपर अलाइनमेंट करायची. इथं अलाइनमेंट आहे. मिडलला ठेवायचं असेल तर गाडी पण आपण मिडलला अशी ठेवू शकतो. ठीक आहे. मला थोडीशी वरती घ्यायची, तर मी डायरेक्टली ॲरो जे आहेत ना आपले कीबोर्डवरचे ॲरो, तर कीबोर्डवरच्या ॲरोनी मी त्या आपण कसं फोटोशॉपमध्ये PNG सिलेक्ट केली की आपण वर खाली कुठं पण नेऊ शकतो, तसंच इथे पण आहे. ओके. इथं आपण डायरेक्टली करू शकतो, तसं प्रीमियरमध्ये आपण करू शकत नव्हतो. ओके. या प्रकारे आता मी प्रॉपर ह्याची थीम वगैरे चेंज केली बरोबर, म्हणजे एक कंपोज करून ठेवलेली. आता मला फक्त काय करायचं, ह्याचं ॲनिमेशन करायचं. ॲनिमेशन करताना काय करायचं की बाबा मला आता हे पहिलं दिसलं पाहिजे है ना, म्हणून मी काय करतो, हे इथपर्यंत नेतो आणि आय प्रेस करून CTI तिथं जम्प करतो बरोबर. आता CTI जम्प केला की मला इथं ओपॅसिटी कमी करायची, म्हणजे पहिली ओपॅसिटी कशी पाहिजे, 0 पाहिजे है ना, ते नंतर नाही येणार ना बरोबर. आता ओपॅसिटी लिहून घ्या, मी शॉर्टकट की सांगतोय. आता प्रत्येकासाठी ओपॅसिटी पण साठी शॉर्टकट की आहे. सगळ्यांनी बुक काढली. ठीक आहे. तर अँकर पॉईंटसाठी A, फक्त A, बाकी काहीच नाही. A प्रेस केला की तुमचा अँकर पॉईंट येऊन जातो. ठीक आहे. अँकर पॉईंटसाठी A, पोझिशनसाठी P. ऑनलाईन तुम्ही लिहिताय ना. येस सर. पोझिशनसाठी P, स्केलसाठी S, रोटेशनसाठी R, लिहिलं, आणि ओपॅसिटीसाठी T.
ओके. आता मी जेव्हा पण मला कशावर काम करायचं असेल, मला साईजवर काम करायचं असेल किंवा पोझिशनसाठी काम करायचं असेल, तर मी डायरेक्टली पी दाबून पोझिशन ऑन करू शकतो, टी दाबून ओपेसिटी ऑन करू शकतो. डायरेक्टली जास्त ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी जर मला सगळ्या लेअरच्या अशा ओपन दिसल्या तर काम करता येईल का जास्त? हे बघा, मी किती रोल करत बसणार आणि लेअर पण सापडत नाहीत. त्याच्यामुळं मग हे त्या प्रकारे शॉर्टकट की यूज करायची. तेच डबल प्रेस केली की ते हाईड होतं. ओके. आता जर मला आता ही ओपेसिटी आहे, आता मी टी प्रेस केलं बरोबर, ओपेसिटी आली. आता ओपेसिटी बरोबर मला पाहिजे स्केल बरोबर. तर स्केलचं शॉर्टकट की काय आहे ऑनलाईन? एस. नक्की सगळ्यांनी सांगा काय आहे? एस. रुद्राक्ष, प्रफुल, निखिल. एस. येस बरोबर. आता मी जसं येस प्रेस करतोय तर काय होतंय, ओपेसिटी निघून जाते आणि स्केल येते बरोबर. म्हणजे कोणतं तरी एक आपल्याला ॲट्रिब्यूट्स तिथं चेंज करायला भेटणार आहे. पण मला काय पाहिजे, दोन्ही पाहिजे बरोबर. म्हणून मग काय करायचं, आता मी ओपेसिटी प्रेस केली बरोबर. आता ओपेसिटी बरोबर मला पाहिजे स्केल पाहिजे, म्हणून मी शिफ्ट दाबून येस प्रेस करतो, म्हणजे त्याचा शॉर्टकट की शिफ्ट दाबून शॉर्टकट की स्केलचा असो त्यानंतर पोझिशनचा असो. ठीक आहे. म्हणजे ॲट्रिब्यूट्स तुम्हाला ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीज तुम्हाला काय घ्यायचं असेल त्याचं शिफ्ट दाबून त्याचा शॉर्टकट की तुम्ही प्रेस करायचं. आता मला पोझिशन पाहिजे तर शिफ्ट दाबून पी म्हणजे पोझिशन ॲड होते. ओके. म्हणजे मला आणि यू प्रेस केलं की निघून जातं सगळं. ठीक आहे. आता यू प्रेस कशासाठी आहे बघा, यू हे बटन जे पण कीज, आता मी कीज लावणार आहे. ठीक आहे. ओपेसिटीला मी की लावतो टी पहिलं. इथं 0 आहे, इथं की लावली बरोबर. आता की लावून मी फक्त थोडंसं पुढं जाऊन मला काय करायचं आहे, इथं 40% ते दिसलं पाहिजे बरोबर. एक ॲनिमेशन तयार होतं, 40% दिसतं फक्त. ठीक आहे. आता बघा मी फक्त यू दाबलं, यू प्रेस केलं की ज्याला की लावलेले आहेत तेच फक्त दिसणार. आदित्य समजतंय ना. आता जेवढ्या कीज लावल्या तेवढ्या काय होणार आहे, शो झाल्या. आणि यू प्रेस केलं की ते हाईड होणार. म्हणजे यू कशासाठी शॉर्टकट, कीज जेवढ्या नाही, जेवढ्या पण कीज तुम्ही लावलेल्या आहेत, जेवढ्या पण कीमध्ये काम केलेले तेवढ्या सगळ्या कीज दिसतात. मग जेवढ्या तुम्ही आहे बघा, लेअर सिलेक्ट करा सगळ्या आणि त्याला यू प्रेस करा, ॲटोमॅटिकली जेवढ्या लेअरवर कुठं कुठे कीज लावल्या असतील तेवढ्या सगळ्या शो होतात. ओके. ओपेसिटीचं की लावून आपण ओपेसिटी वाढवली. त्यानंतर मला काय पाहिजे, याच्यावरती गाडी आली पाहिजे. आता इथून आपण आय प्रेस केला, आय प्रेस केलं की काय होतं, CTI कुठं जंप होतो, लेअरच्या आय प्रेस केलं नाही, नाही. काय लिहून दिलं तर IOचं,
आय प्रेस केल्यानंतरनं CTI जंप होतो लेअरच्या स्टार्टिंगला आणि ओ प्रेस केला की CTI कुठं जंप होतो लेअरच्या एंडला लास्टला. ओके, जर इथं मी कट केलं आहे तर इथं काय होणार, आता आय दाबलं की काय होते, स्टार्टला आलं आणि एंडला गेलं ओ दाबल्यावर. ठीक आहे, तसंच मी स्टार्टला आणतो. त्यानंतर ना मला काय करायचं इथं पोझिशन. ओके, पोझिशन आणि प्लस स्केल वापरायचे म्हणून मी शिफ्ट एस प्रेस करतो. ठीक आहे, इथं पण एक की लावूयात. त्यानंतर पुढे जाऊन मला काय पाहिजे की आता ही पोझिशन मी ऑलरेडी कंपोज करून ठेवलेलं आहे का नाही, मग इथं पहिलं की लावा. ओके, म्हणजे मी रिव्हर्स ॲनिमेशन करतो थोडंसं. म्हणजे आता मला बाहेरून आतमध्ये आणायचे, म्हणजे मी स्टार्टिंगला कुठं ठेवणार आहे गाडी, ऑनलाईन ही कुठं असणार आहे गाडी, स्टार्टिंगला कीला इथं ह्या कीजला बाहेर असणार ना. आणि तिरकी पण जाणार कारण मी पर्स्पेक्टिव्हली अशी आणणार आहे गाडी. ठीक आहे, आणि थोडीशी बारकी करून कीज मी थोड्याशा पुढे घेतो. ओके, या पद्धतीने म्हणजे पहिला ते येईल आणि पहिला सर्कल येणार, त्याच्यानंतर ना गाडी येणार. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने ॲनिमेशन करायचं. आता ह्याला इझी इन इझी आउट देण्यासाठी शॉर्टकट की काय होता, नाही F9. ठीक आहे, F9 केलं की हां इझी इझी. ठीक आहे, तर इझी इझी होतं, होऊन जातं. F9 केलं की इझी इझी. आता इथं माझी गाडी दिसते तरी मी काय करतो, बाहेर काढतो, कारण ते ट्रान्झिशनसाठी चुकीचं आहे. जर तुम्ही बाहेरून आतमध्ये आणत असाल तर पूर्णपणे ते बाहेर दिसलं पाहिजे. ठीक आहे, तिथं चुका नाही करायच्या. ह्या पद्धतीने नॉर्मल एक ॲनिमेशन केलं मी. काय केलं आहे, स्केलचा यूज केला आहे, ओपॅसिटीचा यूज केला आहे आणि एक प्रॉपर एक कंपोजिशन तयार केलं. बरोबर. आता तुम्ही ह्या 5 जे ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीज आहेत, मोशन एलिमेंट्स आहेत, त्याचा यूज करून तुम्हाला ह्या पद्धतीने ॲनिमेशन करायचे 30 सेकंदाचं. 30 सेकंदापर्यंत व्हेरिएशन्स दाखवायचे. आता मी फक्त एक ॲनिमेशन दाखवलं, तुम्ही त्या 30 सेकंदामध्ये कमीत कमी 15 ॲनिमेशन तर दाखवू शकता. बरोबर, समजलं का काय करायचं आपल्याला. येस सर. कसल्या फ्रेम सेटिंग, हे बघ आता मी जर इथं केलं का नाही तर इथं फ्रेम रेट येतं, दिसतंय का इथं फ्रेम रेट किती आहे, 30 आहे ना. बरोबर, आता जर व्हिडिओचा फ्रेम रेट मला जर इथं दिसला तर मला काय करावं लागेल, कंपोजिशनचं काय सेटिंग आहे, कंट्रोल के केल्यानंतर इथं काय येतं, फ्रेम रेट येतं. मग इथं ओके, सगळ्यांना समजलं. शॉर्टकट कीज जर माहीत नाही आहेत तर विचारा. ठीक आहे,
उगाच चुकीचं काहीतरी लिहून घेऊ नका. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या भाषेत लिहा, पण ते चुकीचं लिहू नका. जे काम करतंय तेच लिहा. डायरेक्टली तुम्ही असं लिहा ना, ते की आता मी के दाबले, के प्रेस केलं की काय होतं, के हां नुसतं के कंपोजिशन नाही. कंपोजिशनला कंट्रोल के आहे, कंपोजिशन सेटिंग ओपन होते. पण फक्त के, ओनली के प्रेस केलं काय काय होतं, नाही लिहून घेतलं कोणी. बघा बरं लिहून घेतलंय का. एक तर सारख्या वह्या चेंज करायच्या, त्यामुळे इकडं अर्ध तिकडं अर्ध तिकडं अर्ध. काय केचं ऑनलाईन लिहून घेतलंय का कोणी. सगळ्यात इम्पॉर्टंट शॉर्टकट की आहे. फास्ट वर्क करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कोणीच लिहून घेतलं नाही. दिशांत, सर कंट्रोल के का? के, ओनली के. ओनली के. रुद्राक्ष, नाही सर. लिहून नाही घेतलं नव्हता का तू. नव्हतं सर. प्रफुल्ल, सर फक्त केची नाही, कंट्रोल केची लिहिली. का नाही लिहिली. निखिल, तुला माहिती आहे. सर का सांगितलेलं का? ॲनिमेशनच्या दिवशी ॲनिमेशनचं लेक्चर झालं ना त्या दिवशी. मी तुम्हाला सांगितलंय की शॉर्टकट कीचं पेज वेगळं करा आणि एकच बुक ठेवा. सारखं सारखं चेंज करू नका. आता काय करायचं. ChatGPT मग मी शिकवलेलं वेस्ट गेलं आहे का नाही. तुम्हाला अजून पण केचा अर्थ माहीत नाही तर मग काय इथं बसून काय करता तुम्ही. कुठल्या भागात असतात तेच कळत नाही. कळत नाही का शिकवलेलं माझं. तसं मी सांगतो सरांना माझं शिकवलेलं कळत नाही आहे, आपण बॅच ड्रॉप करूया. पण तुम्ही असाइनमेंट पण करत नाही आहे आणि काहीच करत नाही. सर के फॉर की फ्रेम. कसली की फ्रेम. कीचा ग्राफ. नाही, ग्राफसाठी कोणतं शॉर्टकट की नाही आहे. डायरेक्टली तो तिथं जाऊन ग्राफ ओपन करू शकतो. आता मला यातले की बघायचे आहेत. कसं बघायचं. यू प्रेस करून बरोबर. आता मला ह्याच्यावर जम्प करायचं ह्या कीवर. ह्या कीवर जम्प करायचं आहे मला. ह्या कीवर काय शॉर्टकट की असू शकतो. जे. नाही, जे. के. जर मला CTI कीच्या पुढे असेल आणि मागच्या साईडला
त्या कीवर जंप करायचं आहे, तर शॉर्टकट की आहे जे. पुन्हा एकदा जे केलं की पुन्हा एकदा ते मागच्या कीवर जंप करतं आणि के प्रेस केल्यावर पुढच्या कीवर जंप करतं, CTIच्या नेक्स्ट कीवरती जंप करतं. समजलं का? कीबोर्डचे हे ऑप्शन आय आणि ओ, त्यानंतरनं जे आणि के, आणि नंतरनं बी, इथं बी आणि इथं एन. ओ प्रेस करायचा, नंतरनं एन प्रेस करायचं. बी आणि एन माहिती आहे सगळ्यांना? काय सिलेक्ट करतो पण? नाही, रेंडर इथपर्यंत टाइमलाईनच आहे. टाइमलाईन अजून कटच नाही केली. हां, कोण काय बोलत होतं? काय करायचं? बी आणि एन लिहून घेतलं ना? हां, ते तर होणारच आहे, पण ह्याला काय म्हणतात? जो सिलेक्टेड एरिया आहे त्याला काय म्हणतात? वर्क एरिया. वर्क एरिया, वर्क स्पेस एरिया, वर्क एरिया म्हणा, वर्क स्पेस एरिया म्हणा. ठीक आहे. मग आता हा एरिया तुम्हाला कट करायचा आहे, तर बी म्हणजे कुठं, म्हणजे स्टार्टपासून CTI पर्यंत तो कट होणार, आणि एननी काय होणार? CTI पासून एंडपर्यंत तो कट होणार. ठीक आहे. समजलं? हे विसरू नका, IOJK आणि BN. त्यानंतर ना ॲनिमेशन करायचं असेल तर ह्याची शॉर्टकट की विसरायची नाहीत. ASPTR. ठीक आहे. आणि U. ह्याच्यातच खूप भारी ॲनिमेशन होतात, खूप भारी लेजेंडरी ॲनिमेशन होतात एवढ्यातच करतात. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. ते प्रीसेटची सवय लागली ना, त्याच्यामुळं हे होतंय. ठीक आहे. तर ह्या प्रकारे ॲनिमेशन करायचे. आज तर व्हायलाच पाहिजे असं नाही. सर आज गणपती विसर्जन. हो. हां, कोण काय बोललं? मला करून कोण दाखवते ऑनलाईन? मग जाऊ दे. ह्याच्यात काय डाऊट आहे अजून? नो सर. नाही काय आदित्य? काय म्हणजे? त्याला स्टार्टपासून एंडपर्यंत झूमच ठेवायचा. काय करायचं काय तुला?
व्हिडिओ कितीचा जरी असेलच ना, 30 सेकंदाचा असेल, 40 सेकंदाचा असेल, तिथपर्यंत ते झूम ठेवायचं स्लो मोशनमध्ये. जसं की आता इथं, आता माझा एवढाच व्हिडिओ आहे ना, मी स्टार्टिंगपासून बघतो. आता इथून मला इथपर्यंत पाहिजे, बरोबर. ते थोडंसं झूम ठेवायचं. एंडलेस काय असते आपला व्हिडिओ, थोडीच एंडलेस आहे का नाही. एक झूम इथे द्यायचा, ठीक आहे. अजून काय? व्हॉइस ह्यात नाही टाका, व्हॉइस टाकायचंच नाही आहे. व्हॉइस इथनं डिलीट करा, बंद करा, ठीक आहे. आपल्याला फक्त ॲनिमेशन करायचं आहे. तुम्हाला व्हॉइस टाकायचा असेल एक्स्ट्रा डाउनलोड करा दुसरा आणि ह्याच्यात टाका, व्हिडिओमधलं घेऊ नका. पण व्हिडिओचा जो FPS आहे तो वेगळा आहे, कॉम्पोजिशनचा वेगळा, त्यामुळे आपल्याला म्युझिक आपण सेपरेट घेतो. काय नाही होत. हां, तिकडे घेऊ शकता तुम्ही, जर साऊंड इफेक्ट वगैरे लावायचे असतील तर, ठीक आहे. काय करायचं? हां, ब्लेंडिंग मोडसाठी तुला हे ऑप्शन चालू करायचं आणि इथं मोड येतं बघ, लेअर आहे का नाही, लेअरच्या पुढं मोड आहेत ना, तिथून डायरेक्टली ब्लेंडिंग मोड सांग, ठीक आहे. इथं तुम्हाला ऑप्शन्स भेटते. हे एवढं गरजेचं नाही आहे, हे बंदच ठेवा, पण 2 चालू ठेवू शकता तुम्ही. 2मध्ये तुम्हाला ब्लेंडिंग मोडमध्ये भेटून जाईल. डन. ऑनलाईन काय प्रॉब्लेम? नो सर. काय नसं. म्हणजे असं काय करायचा विचार आहे पण तो होत नाही आहे, असे काय डाऊट? तुम्ही काय विचार केला आहे दोघं? PNGला ग्लो इफेक्ट ते अजून नाही शिकवलेलं तुम्हाला, ठीक आहे. हे बघा, कोणताही इफेक्ट तुम्हाला वापरायचा आहे तर इफेक्ट कंट्रोलमध्ये जाऊन इथं इफेक्ट्स आहेत, तर ग्लो पाहिजे तर ग्लो इथं आहे, ठीक आहे. तुम्ही इथून घेऊ शकता ग्लो. प्रीमियर सारखंच आहे, तिथं इफेक्ट आहे आणि इथं इफेक्ट्स अँड प्रिसेट्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथं भेटून जाईल, ग्लो वगैरे जे पण पाहिजे ते. आणि त्या ग्लोच्या सेटिंग्स कुठे येतात? इफेक्ट कंट्रोलमध्ये, मग इथं तो चेंज करू शकतो. ओके, जे पाहिजे ते सेटिंग ठेवू शकतो. ठीक आहे. अजून काय डाऊट? हे बघा, विचार करा तुम्हाला करायचं आहे काय. अवघड असलं तरी चालेल पण ते घ्या करायला, कारण जर आता अवघड नाही घेतलं तर नंतर मग ते येणार नाही तयार करायला, ठीक आहे. तुम्हाला काय डाऊट आला तर मला मेसेज करा.
काय